रामकृष्ण हरी ज्ञानेश्वरी अध्याय 13 ओवी क्रमांक 161 पासून ते 653 पर्यंत. हृदयात ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर शरीरावरती जी 18 प्रकारची लक्षणे दिसून येतात त्या लक्षणांचं वर्णन माऊलींनी या ठिकाणी केलं. अमानित्व, अदंभित्व, अहिंसा, क्षमा, आर्जव. आर्जव म्हणजे मनाचा सरळपणा, गुरुसेवा, शुचित्व, स्थैर्य, अंतकरण निग्रह, विषय वैराग्य, निरहंकार, सावध असणं, मृत्यूच्या आधी सावध होणं, शरीराविषयी उदास असणं, चित्ताची समता ठेवणं, नियमरूपी धोंडे लावून दोष आतमध्ये जाऊ न देणं, मन आणि आत्मा यांच्या ऐक्य, एकनिष्ठ सेवा आणि एकांतवास, अशा प्रकारची 18 लक्षणे माऊलींनी खूप सविस्तर पद्धतीने सांगितली. अमानित्व. बृहस्पतीसारखी सर्वज्ञता ज्याच्या अंगी आहे, तरीही लोकांमध्ये आपले महात्म्य वाढू नये असे त्याला वाटत असते. आप्तवर्गांनी आपली चिंता करू नये अशी त्याला आवड असते. अंगी नम्रता असती तरीही हीनपणाने गोष्टी तो करतो. माझ्या अस्तित्वाचा लोप व्हावा, नावरूप माझे नाहीसे व्हावे, प्राणी मात्राला माझी भीती वाटू नये असे त्याला वाटते. ही लक्षणे ज्याच्या अंगी आली त्याला ज्ञान हस्तगत झाले. अदंभित्व. दान धर्म केल्याची तो टिमकी वाजवत नाही, लोकांवर केलेले उपकार बोलून दाखवत नाही, विद्येची प्रौढी मिरवत नाही आणि प्रतिष्ठेसाठी विद्येचा विक्रय करत नाही. विषयांसाठी एक कवडी खर्च करणार नाही, परंतु जिथे धर्म आहे तिथे मात्र वाटेल तेवढा खर्च करतो. स्वधर्म आचरणामध्ये गंभीर असतो आणि वादविवादात महाचतुर असतो. अशा प्रकारची लक्षणे ज्याच्या ठिकाणी दिसतात तिथे ज्ञान आले आहे. अहिंसा. सर्व वैदिक ग्रंथामध्ये हिंसेलाच अहिंसा म्हटलं आहे. म्हणजेच एका जीवाचं रक्षण करण्याकरता दुसऱ्या जीवाचा घात केला जातो. नांदती घरे मोडून देवारे बांधले जातात. हिंसा होईल म्हणून अन्न शिजवणार नाही आणि प्राण मात्र व्याकुळ करतात, त्यालाच हिंसा म्हणतात. आणि अशा प्रकारचे हिंसेलाच अहिंसा कर्मकांडात सिद्धांत केला आहे. पण खरे अहिंसेचे लक्षण काय आहे ते या ठिकाणी माऊली सांगतात की ज्याला असं वाटते की परमाणूंमध्ये सुद्धा जीव आहे, अतिशय सूक्ष्म जीव भरलेले आहेत, ते जाणून घेतात आणि ते न मरावे यासाठी तो मनात करुणा उत्पन्न करून जमिनीवर बेताने पावले टाकतो. ज्या वाटेने जो जातो तिकडे कृपादृष्टीने पाहत पाहत जातो. ज्या दिशेला जातो त्या ठिकाणी स्नेहभाव धरून कुठल्याही प्राण्याला उपद्रव होऊ नये अशा प्रकारचे त्याची चालणे असते. त्याच्या अहिंसेचे माप हे शब्दांनी करता येणार नाही. त्याच्या तोंडून जी अक्षरे बाहेर पडतात त्यांच्या आधीच त्याच्या चेहऱ्यावरती स्नेहभाव दिसू लागतो. त्याचे बोलणे खरे आणि मऊ, परिमित आणि प्रेमळ असे अमृताच्या लाटांप्रमाणे त्याच्या तोंडातून शब्द निघतात. त्याचे शब्द कोणाच्या वर्मीही लागत नाही. त्याची दृष्टी ही स्थिर आणि भिवया अशा मोकळ्या असतात. एकंदरीत काय तर काया वाचा मनाने तो कोणालाही आघात करत नाही, त्यालाच अहिंसा असे म्हणतात. अभिमान रहित असलेली क्षमा. ही ज्याच्या अंगी आहे त्या पुरुषापाशी जी वास करते त्या पुरुषाच्या योगाने ज्ञानालाही मोठेपणा येतो. पाण्याचे लोटच्या लोट घेऊन नदी आणि नद हे समुद्रात जातात. समुद्र त्यांना पोटात घेतो. त्याप्रमाणे सगळं काही सहन करून सुद्धा त्याला आठवण राहत नाही, त्याला अभिमान रहित क्षमा असे म्हणतात. आर्जव म्हणजे मनाचा सरळपणा. वाऱ्याच्या वेगाप्रमाणे ज्याचे मनाचा सरळपणा आहे त्याला शंका आणि इच्छा मुळीच नसते. आत बाहेर वेगळे असे काही नसते, आत बाहेर एकच असतो. सदोदित तृप्त असणे हाच त्याचा अनुभव आहे. कोणाशीही वाईट बुद्धीने वागत नाही. ज्याची 10 इंद्रिये, पंचप्राण सदा सर्वदा निष्कपट बुद्धीने वर्तन करत असतात त्याच्या ठिकाणी ज्ञान असते. गुरुसेवा. सर्व भाग्यांची जन्मभूमी म्हणजे गुरुसेवा. शोकाने ग्रस्त झालेल्या जीवासही ब्रह्मरूप करत असते. वासराला दावे लागले तर त्याचे सर्व लक्ष गायीकडे असते. शरीर गोठ्यातच असते परंतु त्याचे सर्व लक्ष आपल्या आईकडेच राहते. तसेच गुरु आज्ञा आहे म्हणून देह त्याच्या गावी आहे. त्याला नेहमी वाटत असते की आपल्या गळ्याचे हे जे गुरु आज्ञारूप पेंडे आहे हे केव्हा सुटेल आणि मी माझ्या गुरुरूप आईला केव्हा भेटेल. अशा प्रकारची ज्याची वागणी असते. गुरुकुलाच्या ठिकाणी अशा प्रकारची त्याची अतिशय प्रीती असते. तिथे ज्ञान सेवा करते. ज्याला गुरुभक्तीची इच्छा आहे, ज्याला गुरुभक्तीचीच आवड आहे आणि गुरुसेवेतून दुसरे काहीही गोड वाटत नाही, तो ब्रह्मज्ञानाचे माहेरघर आहे. ज्ञानाला त्याच्या योगाने खऱ्या अर्थाने शोभा येते.
गुरुभक्तीची ज्याला आवड आहे त्याच्याकडे जगाला पुरून उरेल इतके ज्ञान साठलेले असते. शुचित्व. कर्माच्या योगाने बाह्य शुद्धी आणि ज्ञानाच्या योगाने अंतर्शुद्धी ज्याची झाली त्याच्या ठिकाणी ज्ञान असते. स्थैर्य. देहाचे व्यापार चालू असतात चित्त ज्याचे स्थिर आहे, विषय विकारांच्या जरी लाटा आल्या तरी त्याचे मन गडबडत नाही. जो कल्पांतही धैर्य सोडत नाही तिथे स्थैर्य आहे, तोच ज्ञानाचा उघड ठेवा. अंतकरण निग्रह. आत्म्याचे ऐक्य होईपर्यंत चित्त स्थिर ठेवतो. समाधी लागेपर्यंत ध्यानस्थ असतो, त्याला अंतकरण निग्रह म्हणतात. आणि त्या ठिकाणी ज्ञानाचा विजय होतो. विषय वैराग्य. हे आत्मप्राप्तीचे भाग्य असून त्याच्याच योगाने जीव ब्रह्मानंद सुख भोगण्यास योग्य होतात. तिथे ज्ञानाची वस्ती आहे असे पक्के समज. निरअहंकार. मनात आचरणात बोलण्यात ज्याने अहंकाराचा नाश केला आहे आणि देहाविषयी निरअभिमान असतो त्याला निरअहंकार असे म्हणतात. ही चिन्हे दृष्टीस पडतात तिथे ज्ञान वास करते. सावध. मृत्यूच्या आधी जो सावध होतो, म्हातारपणा आधी जो आत्म विचार करून ठेवतो त्याला सावधपणा असे म्हणतात. शरीराविषयी उदासीन भाव असतो, अनासक्त आहे. चित्ताची समता जिथे आहे, दुःख सुख याविषयी मनात भेद ज्याला नसतो. नियमरूपी धोंडे घालून जो दोष आतमध्ये येऊ देत नाही. ऐक्य ज्याचे मनाचे आणि आत्म्याचे आहे आणि ते कल्पांतही मोडत नाही. आणि अशा प्रकारचे ऐक्य होऊनही तो भगवंताची एकनिष्ठ सेवा करतो. त्याला एकांतवासाची अतिशय आवड असते. तो ज्ञानाची मनुष्यरूपी मूर्तीच होय. परमात्मा ज्या ज्ञानाने प्राप्त होतो त्या ज्ञानाशिवाय इतर जी काही ज्ञाने आहेत ती सर्व अज्ञाने आहे असे ज्याच्या मनाने पक्के ठरवले आहे. जिथे खूप वाटा आहे तिथे शोध घेऊन आडमार्ग जो आहे तो सोडून सरळ राजमार्गाने जातो. अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी बुद्धी आपली कायम ठेवतो. हे ज्ञान पूर्णपणे मनात भिमल्यावर तो मद्रूप होतो. अशा प्रकारे बुद्धी ज्ञानाच्या प्रकाशाबरोबर नेयास झोंबते. तो हातोहात परतत्वाची प्राप्ती करून घेतो. ही ज्ञानाची 18 लक्षणे सांगितल्यावर माऊली आता पुढे अज्ञानाची लक्षणे आपल्याला सांगतात, ते आपण पाहू. रामकृष्ण हरी.